प्रसंग लावणी लिहिण्याचा प्रसंगच म्हणावा लागेल, कारण सातत्याने लावण्या करताना हे भान राखावं लागतं की वेगळेपणा काहीतरी द्यावा. कारण मुळात त्या संगीताच्या बाजात वेगळेपणा काय देणार, एक गीतकार म्हणून मलाही असतं. परतूच्या बाबतीत मला सांगायला आवडेल की त्यांच्या लेखक दिग्दर्शकांचं जे मत होतं की त्यामुळे त्यांना एक काळ अपेक्षित होता आणि चित्रपटात ती लावणी बघायला जातो तर त्या सगळ्या याच्यातनं तो अंडरलाईन हवा, तो पिरियड. तर 70 ते 85 दशक असावं. तर वेगळं काय करता येईल म्हणून संगीतकार शशांक पवार आणि मी विचार केला तर शशांकचं असं मत झालं की त्या काळात रोशन सातारकर किंवा त्यांच्या ज्या लावण्या होत्या तो एक टिपिकल बाज होता आणि पारंपरिक लावणी सोडून एक त्यात वेस्टर्न पॅटर्न ॲड झाला होता. म्हणजे तुम्ही कसं काय पाटील बरं आहेत का किंवा सुगंधी कट्टामधल्या काही लावण्या बघितलं तर त्यात तो पॅटर्न आपल्याकडे राम कदम किंवा वसंत पवार यांनी, तर तो म्हणा की तो रॉक अँड रोल वापरू, म्हणजे याच्यात ऐकस का डा रा 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 तो जो आहे पॅटर्न, आणि तेव्हा तो खूप हिट झाला होता, वेगळं काहीतरी आलं म्हणून. तर तो म्हणा आपण तो पॅटर्न वापरून पटकन लोकांना अंडरलाईन की ही त्या काळातली लावणी. आणि मग ते शब्द लिहितानाही तो म्हणाला की त्या उपमा ते सगळे ती भाषा असावी. मग तेव्हा काय काय असायचं हा मी अभ्यास केला, कारण उदाहरण आत्ताची जसे मोबाईल किंवा मिस कॉल आला हे आत्ताची उदाहरण काळ कळतो, तर तो काळ कळण्यासाठी काय करावं, तर मी त्या थोडा तो स्टडी केला 70-80च्या दशकातला आणि ते करून लिहिली. आणि मला नेहमी वाटतं की मी लिहितो तसंच जर संगीतकारांनी तो विचार केला आणि परत गाण्यात गायिकेने केला तर ते पूर्णपणे त्या काळातलं होऊ शकतं. त्या तिघांचं एक टीमवर्क असणं गरजेचं आहे. तर मी शशांकला आणि जान्हवीला त्यासाठी दाद देईन की लावणी जेव्हा गाऊन झालं तर जान्हवी आत्तापर्यंत माझी खूप गाणी गायली आहे, तर तिचा नेहमीचा एक बाज आहे टिपिकल थोडासा. तर तो ही लावणी रेकॉर्ड झाल्यानंतर काही दिवसांनी मला शशांकने ऐकवल्यावर मी त्याला विचारलं की अरे पण जान्हवी गाणार होती ना असं. तर मला वाटतं त्याने ज्या प्रकारे तिच्याकडनं गाऊन घेतलं त्याला आणि तिच्या प्रयत्नानं दाद आहे की ऐकताना ती त्या काळातली आणि त्या पॅटर्नची लावणी वाटते. तर समाधान वाटलं मला. आणि अर्थात परतूच्या टीमलाही हे की किशोर, मी आता बघितलेला जो आंतरराष्ट्रीय पुरस्कार, किशोरचा परफॉर्मन्स, या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. तर अशा प्रोजेक्टशी जोडलं जाणं एक आनंद असतो. तर आपला एक खारीचा वाटा त्यात, याचा आनंद आहे. मला वाटतं रुचीपेक्षा काय की लोकांना भिडणारं जे असतं ना ते नेहमी चालतं. की हे वेस्टर्न आहे, हे क्लासिकल आहे असं नसतं. मी जुनी अगदी SD बर्मनपासून पाहिलं तर मला आत्ता कोणीतरी म्हटलं की अरे तू आता चालीवर लिहितात हल्लीचे संगीतकार घेतात. तर मला गुलजारांनी त्यांच्या आठवणीत सांगितलेलं की त्याने आयुष्यात लिहिलेलं पहिलं गाणं मोरा गोरा अंग लेले हे त्यांनी ट्रॅकवर लिहिलं होतं. की SD बर्मननी त्याने एक ट्रॅक दिला होता आणि इस पे गाणं लिख केला. तर आत्ताचं काही नाही, हे तेव्हापासूनच चालत आलं. फक्त लोकांना त्यातलं काय कळतं की चांगलं आणि वाईट जे लोकांच्या दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतं आणि त्यांचं वाटतं ते टिकतं असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू.